सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आज विदर्भाची स्थिती काय आहे? मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर आपण ऑफिशियली सरकारच्या साईटवर जाऊन पाहिलं तर जास्त योग्य राहील. विदर्भाच्या विकासाच्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही फार संघर्ष केलं. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्व पत्रकार मित्रांनी देखील कशा पद्धतीने विदर्भाच्या अनुशेषासाठी वेगवेगळ्या समिती झाल्या. आपलं वैधानिक विकास महामंडळाची निर्मिती झाली. त्यातून सिंचन क्षेत्र असेल किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण आपला अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न केलाच. परंतु पूर्वी आणि आजच्या सरकारमध्ये हा फरक आहे की आता नागपूर हे खूप महत्त्वाचा सेंटर झालेलं आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व नागपूरमध्ये आहे. देशातील महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते माननीय नितीन गडकरी हे देखील नागपूरला आहे. आणि त्यामुळे नागपूर आणि विदर्भ यात आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आली. ज्या पद्धतीचे पायाभूत सुविधा आपण या भागात निर्माण केले, सिंचनाचे वर्षानुवर्षापासून रखडलेले आणि प्रलंबित प्रकल्प आपण पूर्ण केले, यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये बदल घडलं. आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये देखील जी धारणा होती ती आता बदलून गेलेली आहे. आपण जर पूर्वीचं कालखंड पाहिलं आणि आताचं विदर्भाच्या अनुशेषाबद्दल आता सभागृहात देखील कुठली चर्चा होत नाही. कारण की आपण जे समिती केली होती आणि राज्यपालाकडून जे वेगवेगळे डायरेक्शन केले, वैधानिक विकास महामंडळामार्फत राज्यपालामार्फत जे प्रयत्न केले, त्यातून मागील अनेक वर्षामध्ये इथला अनुशेष दूर करण्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात यशस्वी तर झालोच, किंबहुना आता अनुशेषाच्या पेक्षा बाहेर जाऊन आपण महाराष्ट्रामध्ये नागपूरला एक ग्रोथ सेंटर म्हणून, एक प्रगतिशील जिल्हा म्हणून किंवा प्रगतिशील विभाग म्हणून आपण निश्चितच खूप आता पुढे गेलेलं आहे. आणि हे मला सांगण्याची गरज नाही, आज विदर्भात राहणारा प्रत्येक माणूस याची अनुभूती घेत आहे. विशेष करून ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केला की गडचिरोली हा महाराष्ट्राच्या शेवटच्या 5 जिल्ह्यामध्ये आहे आज पर कॅपिटा इन्कममध्ये. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. मला सहपालकमंत्री केलं आणि भविष्यामध्ये गडचिरोलीची गुंतवणूक आणि गडचिरोली हा महाराष्ट्राला सर्वात जास्त उत्पन्न देणारा जिल्हा कसा करता येईल आणि त्याचा टॉप 10मध्ये पुढच्या 4 वर्षामध्ये गडचिरोली कसं येईल या दृष्टीने आमचं कृती सुरू आहे आणि त्याचा फरक आता आपल्याला जाणवत आहे. मग आता वेगळ्या विदर्भाची मागणी बंद करायला हरकत नाही? नाही, वेगळ्या विदर्भाची मागणीच खऱ्या अर्थाने आम्ही तर काही वेगळ्या विदर्भाच्या समर्थनात कधीच नव्हतो. आमची मागणी होती की महाराष्ट्रात राहूनच विदर्भाचा विकास करावा. शेवटी आज महाराष्ट्रात असल्यामुळे आपण आपलं पर कॅपिटा इन्कममध्ये महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याशी तुलना करतो. महाराष्ट्र देशामधला एक अतिशय महत्त्वाचा प्रगतिशील राज्य आहे. त्या राज्यामध्ये राहिल्यामुळे आपण आपल्याला एक विशेष स्थान आहे. दिल्लीमध्ये आपलं एक विशेष वजन आहे. आणि मला आता खरं म्हणजे आपल्यालाच प्रश्न विचारायचा आहे की आज कुठली अशा पद्धतीची चळवळ नाही, कोणी आंदोलन केलं तर त्याला कुठलंही पाठबळ मिळत नाही. आणि अशा पद्धतीने काही लोक या नावाने, वेगळ्या विदर्भाच्या नावाने निवडणुका लढले किंवा त्यांनी पक्ष स्थापन केलं तर त्याची काय परिस्थिती झाली आपल्याला माहीत आहे. म्हणजे याचा अर्थ की विदर्भाच्या जनतेला विकास अपेक्षित होतं, ते आज प्रत्यक्षात घडत असताना दिसत आहे. आज महाराष्ट्र सरकारवर कितीही कर्ज जरी असलं, परंतु महाराष्ट्रात राहून विदर्भाची जी काही प्रगती झाली ती महाराष्ट्रात असल्यामुळे झालेली आहे. आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्रात राहूनच विदर्भाला अधिक पुढे नेलं पाहिजे आणि ते आपण नेत आहोत.